नमस्कार. आज गणेश जयंतीनिमित्त बनवले गणपती बाप्पांच्या आवडीचे खास असे उकडीचे मोदक. एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून त्यावर 1 वाटी ओलं खोबरं मिनिटभरासाठी परतून पाऊण वाटी गूळ घातला. गूळ पूर्ण वितळल्यावर 1 चमचा वेलची पूड घातली. सारण मिक्स करून गॅस बंद केला. थंड होण्यासाठी बाजूला ठेवले. एका कढईमध्ये 1 वाटी पाणी, चवीपुरते मीठ, पाण्याला उकळी आल्यावर 1 वाटी पीठ घालून मिक्स करून गॅस बंद केला. 10 मिनिटांसाठी झाकून ठेवले. 10 मिनिटांनंतर गरम असतानाच एका वाटीने गुठळ्या मोडून थोडा थोडा पाण्याचा हात लावून पीठ मळून घेतले. शेवटी परत एकदा तुपाचा हात लावून मळून घेतले. पिठातील एक गोळा घेऊन हाताला तेल किंवा पीठ लावून मध्ये जाड व कडेने पातळ अशी पारी बनवून घेतली. जमतील तशा कळ्या पाडून आवडीनुसार सारण घातले. कळ्या मिटून मोदक बंद केला. उकळत्या पाण्यावर चाळण ठेवून त्यात मोदक ठेवले. वरून झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे मोदक वाफवून घेतले. अप्रतिम चवीचे मऊ लुसलुशीत रसदार असे उकडीचे मोदक तयार. तुम्ही पण नक्की करून बघा.